SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. शहरातील सार्वजनिक सुविधा, उद्याने आणि भाजी मंडई परिसरातील वाढत्या समस्यांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोमवारी न्यू बुधवारपेठ परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. कस्तुरबा उद्यान आणि कस्तुरबा भाजी मार्केटमधील अस्वच्छता, बंद अवस्थेतील सुविधा आणि धोकादायक झाडांबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या तक्रारींनंतर आयुक्तांनी संबंधित विभागांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. कस्तुरबा उद्यान सध्या बंद अवस्थेत असल्याने येथे समाजकंटकांकडून गैरवापर घडत असल्याची बाब नगरसेविका वंदना गायकवाड यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. उद्यान परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली असून अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले. यानंतर आयुक्तांनी उद्यान विभागाला तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून वाढलेली झुडपे आणि अनावश्यक झाडे हटवण्याचे निर्देश दिले. यावेळी स्थानिक नागरिकांकडून उद्यानात वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क विकसित करण्याची मागणी करण्यात आली. यावर बोलताना आयुक्त ओंबासे यांनी निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने विकास कामे करण्यात येतील असे स्पष्ट केले. तसेच नगरसेवकांनी आपल्या स्थानिक निधीतून सहकार्य केल्यास कामांना अधिक गती मिळू शकते असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान कस्तुरबा भाजी मार्केटमधील बंद अवस्थेतील स्त्री पुरुष शौचालयांमुळे व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी संबंधित विभागाला शौचालयांची तातडीने दुरुस्ती करून ती सुरू करण्याचे आदेश दिले. भाजी मंडईतील जुन्या इमारतीवर वाढलेली झाडे आणि गळणारी पत्रे यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. अधिकार वर्गाच्या दुर्लक्षामुळे ही धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट होताच आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. या पाहणी दौऱ्यात नगरसेविका वंदना गायकवाड, अजित गायकवाड, नगर अभियंता सारिका अकुलवार, विभागीय अधिकारी सुनीता हिबारे, उद्यान प्रमुख कोमल काशीद, आरोग्य निरीक्षक खाजप्पा कट्टीमानी तसेच सामाजिक कार्यकर्ते जोशी बुवा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महापालिका प्रशासनाने शहरातील उद्याने आणि भाजी मंडई परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुसज्ज करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून आगामी काळात सार्वजनिक सुविधांच्या दर्जात्मक वाढीस प्राधान्य दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.